स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेला गणपत नाल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जलसंपदा, महसूल आणि राहता नगर परिषदेने संयुक्तपणे धडक कारवाई करत नाल्यातील अतिक्रमण हटवले असून नाला आता रुंदीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या थेट आदेशानंतर प्रशासनाने ही मोठी कारवाई केली असून यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा गणपत नाला अत्यंत जुना आहे. गेल्या काही वर्षात त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं होतं. अनेक ठिकाणी नाल्याचं पात्र बुजलं गेलं होतं, तर काही नागरिकांनी हा नाला अडवला होता. तसेच बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यात लहान आकाराच्या सिमेंटच्या नळ्या टाकून पाण्याचा प्रवाह रोखला होता. पावसाळ्यात नाल्याचं पाणी तुंबून आजूबाजूच्या घरात, शेतांमध्ये शिरायचं, त्यामुळे मोठं नुकसान व्हायचं. नाल्याचं पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये हेच पाणी पाझरायचं, ज्यामुळे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांना घराकडून शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्ता उरत नव्हता. पावसाळ्यात येथील सखल भागातील नागरिकांच्या घरामध्ये थेट पाणी शिरत होतं. या गंभीर समस्येबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी राज्याचे नेते जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी आपल्या तीव्र भावना आणि समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी या समस्येचा तातडीने आणि सखोल अभ्यास केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. प्रशासनानं कोणतीही दिरंगाई न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन नाला मोकळा करण्यास सुरुवात केली. नाल्यातील अतिक्रमण पूर्णपणे हटवून आता त्याचं पात्र तब्बल 30 फुटापर्यंत रुंद करण्यात आलंय. त्यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहणार आहे. भविष्यात शेतात किंवा घरात पाणी साचण्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. या यशस्वी आणि वेगवान कारवाईबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. नामदार विखे पाटील व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी घेतलेल्या धाडसी आणि जनहितार्थ निर्णयामुळे आमची वर्षानुवर्षाची डोकेदुखी मिटली आहे, अशा शब्दात त्यांचे आभार मानले. गणपत नाला फार पूर्वीपासून असल्यानं याच्यावरती अतिक्रमण झाले, त्यानंतर बुजल्या परिस्थितीत गेला. जेव्हा पाऊस व्हायचा त्यावेळेस पाणी तुंबायचं. हे पाणी तुंबल्यानंतर आमचं क्षेत्र हे या बाजूची शेती, या बाजूची शेती पाण्याखाली. अक्षरशः आमच्या विहिरीत पण पाणी जायचं. म्हणजे आम्हाला मोटर चालू करायला पण शक्य नव्हतं की घराकडनं इकडे येणं. इतकं पाणी इतकं साचायचं इथं. त्याचबरोबर याच्यावर अतिक्रमण झालेलं होतं. इथं डांगे सरांची जी बिल्डिंग होती तिथं नळ्या छोट्या टाकल्या गेलेल्या होत्या. आम्ही ह्या भावना विखे पाटलांपर्यंत व्यक्त केल्या, दादांपर्यंत या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे दादांनी यावरती ॲक्शन घेऊन हा नाला खोलून मोठा केला. याचं स्वरूपच फार मोठं झालेलं आहे. 30 फुटाचा नाला झाला जवळजवळ. म्हणजे आमच्या शेतीमध्ये जे पाणी साचत होतं आता ते स्वरूप पाली निघल, याचा खूप मोठा फायदा आम्हाला झालेला आहे. दादांचे आणि साहेबांचे मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे हे पाणी कसं साचत होतं की इथं तुंबल्यानंतर हे पाणी गीतगंगा हॉटेलपर्यंत, हायवेपर्यंत जात होतं, त्यानंतर तहसीलपर्यंत जात होतं, खाली राहणारे लोक त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं. याची काळजी दादांनी घेतली. दादांपर्यंत आम्ही विनंती केली होती. दादांनी या गोष्टींचा अभ्यास केला आणि पाटबंधारे खातं साहेबांकडे असल्यामुळं याच्यावरती फास्टमध्ये निर्णय झाला आणि या निर्णयामुळं आम्ही साहेबांचे आणि दादांचे फार आभारी आहोत. जे काही झालं ते अगदी आनंदित झालेले आणि या गोष्टीत आम्ही आभार मानतो साहेबांचे आणि दादांचे. धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य एनए प्रकल्प. एनए प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.